टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्याच्या मुळशीतील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक वेगळी अपडेट जी आहे ती समोर येत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे सर आहेत। सर, काय सांगाल, काय नक्की अपडेट जी आहे ती या गुन्ह्यासंदर्भात समोर येते? त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील आलेला आहे। आम्ही 2-3 दिवसापासून या गुन्ह्याच्या तपासामध्ये अगदी DCP सर आणि आमच्या सुपरविजनमध्ये CP साहेबांच्या मार्गदर्शनात सदरच्या गुन्ह्याचा तपास चालू असून याच्यामध्ये आम्ही 3 टीम तयार केलेल्या असून सायंटिफिक एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स गोळा करणे, त्याचबरोबर आरोपींचा शोध घेणे, अशा प्रकारे त्या गुन्ह्यावर काम चालू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही CA अहवाल प्राप्त होण्यासाठी CAकडं पोस्टमॉर्टमनंतर त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या CAचा अहवाल प्राप्त होण्याच्या दृष्टीने तो एक पार्ट झालेला असून टेक्निकल एव्हिडन्सच्या बाबतीत साक्षीदार आणि त्यांच्या घटनेच्या ठिकाणचे काही CCTV आणि काही पुरावे, साक्षीदारांचे पुरावे, त्याच्यानंतर परिस्थितीजन्य पुरावे, सिक्वेन्शियल गोष्टी, या गोष्टी कलेक्ट करायचं काम चालू असून आरोपी अजून आमच्या ताब्यात आहे। 21 तारखेपर्यंत या तिघांची पोलीस कस्टडी असून उद्याच्याला गुन्ह्याच्या तपासाचा प्रोग्रेस निदर्शनास घेता आम्हाला आणखीन पोलीस कस्टडी मिळेल आणि आणखीन त्या गुन्ह्याचा सखोल तपास करता येईल। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नक्की काय कारण देण्यात आलेलं या मृत्यूचं? डॉक्टरांनी गळफास आणि अंगावरील जखमा यांचा उल्लेख केलेला असून तरी देखील आणखीन डिटेल गळफास पूर्वी का नंतरचा या दृष्टिकोनातून आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टरांनी, त्याप्रमाणे आम्ही CAला हे करून CAच्या मार्गदर्शनाने पुढचे सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील मेडिको लिगल ॲस्पेक्ट विचारात घेऊन तपास करता येईल। आत्ता सध्याला हा तपास जो आहे तो आता कशा पद्धतीने सुरू आहे? कारण की ग्रामीण भाग आहे, त्यामध्ये तपास यंत्रणा कशी काम करते सध्याला? सध्या आम्ही घटनास्थळाला भेटी देऊन वेगवेगळ्या टेक्निकल आणि एव्हिडन्स ही साक्षीनुसार एव्हिडन्स गोळा करण्याच्या दृष्टीने आमचे आयोग काम करत असून त्याच्यामध्ये बराचसा प्रोग्रेस असून उद्या रिमांड वाढवून आणखीन त्या गुन्ह्याचा प्रोग्रेस करता येईल। काही त्या घरात CCTV असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, घर किंवा घराच्या आसपासच्या। त्यावेळेस जी घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस पती जो आरोपी आहे शशांक हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे, त्यावेळेस ते नेमके कुठं होते? ते त्याच्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात आणि तो जो CCTV फुटेजच्या ह्याच्यातून तपासी अंमलदार यांनी अगदी मिनिट टू मिनिट तपासामध्ये त्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये घेतलेल्या असून तो जो सिक्वेन्स आहे, घरात थांबणे, बाहेर जाऊन येणे, एका लग्नाला किंवा कुठेतरी एक 45 मिनटासाठी पती आणि त्यांचे वडील हे बाहेर गेलेले दिसत आहेत, परत आलेले दिसत आहेत। त्याच्यानंतर ते आल्यानंतरच्या सिक्वेन्स सगळा दिसत आहे, त्यानुसारच तो तपास चालू आहे। आपण आत्ता पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते राजेंद्र हगवणे जे आहेत ते पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना अटक व्हायला कुठेतरी दबाव येत असल्याच्या चर्चा देखील तर सुरू झालेल्या आहेत। नक्की काय तथ्य आहे त्या चर्चांमध्ये? नाही, अशा प्रकारचं काही नाही। आमच्या तपासी टीम अगदी हिरिरीने शोध घेण्याचं काम चालू असून ह्या गुन्ह्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल त्या दृष्टीने आम्ही अगदी शासकीय पंच या गुन्ह्यासाठी वापरून जेवढे काही सायंटिफिक पुरावे आहेत, जेवढे काही टेक्निकल पुरावे आहेत, ते सिस्टमॅटिक मांडण्याच्या दृष्टिकोनातून अगदी बारकाईनं सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्याप्रमाणे वरिष्ठांचे सदर गुन्ह्याच्या तपासावर सुपरविजन आहे। राजेंद्र हगवणे अटक का होत नाही आत्तापर्यंत? चालू आहे, त्यांचा तपास माहिती घेऊन चालू आहे, त्याप्रमाणे आमच्या टीमा काम करत आहेत। किती टीम्स त्यांना पकडले गेले? 2 टीम आहेत आणि टेक्निकल कलेक्शनसाठी तपासासाठी 1 टीम आहे, अशा एकूण 3 टीम आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर 3 टीम ज्या आहेत त्या उर्वरित आरोपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे असतील आणि त्यांचे एक साथीदार यांना शोधण्यासाठी 2 टीम्स ज्या आहेत त्या मुळशी तालुक्यातून रवाना करण्यात आल्या आहेत। तर अन्य ज्या तांत्रिक तपास आहेत त्यासाठी 1 टीम जी आहे ती या ठिकाणी रवाना करण्यात आल्याचं असल्याचं आपल्याला सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TVN मराठी, पिंपरी चिंचवड।